स्वामी म्हणतात तुमचे वाईट दिवस कधी संपतील, तर ही 7 चिन्हे ओळखा की तुमचे वाईट दिवस कधी संपतील. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जीवनात असा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो जेव्हा कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. कामात अडथळे येतात, मनात चिंता असते, घरात ताणतणाव असतो आणि प्रत्येक दिवस संघर्षाने भरलेला वाटतो. अशा वेळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, हे वाईट दिवस कधी संपणार? भक्तांनो, श्री स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले आहे की कोणतेही दुःख कायमचे नसते. रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय नक्कीच होतो. तसेच प्रत्येक कठीण काळानंतर सुखाचे दिवस येतातच, पण त्याआधी परमेश्वर काही संकेत देत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत अशी 7 चिन्हे जी दिसू लागली तर समजून घ्या की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरती होत आहे आणि तुमचे वाईट दिवस आता हळूहळू संपत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. संकेत पहिला, मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते. वाईट काळात माणूस सतत घाबरलेला असतो. उद्या काय होईल, काम जमेल का, पैसा मिळेल का, अशा अनेक प्रश्नांनी मन भरून जातं. पण जेव्हा स्वामींची कृपा सुरू होते तेव्हा परिस्थिती पूर्ण बदललेली नसते, तरी मनात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो. कारण नसतानाही मन शांत वाटते, भीती कमी होऊ लागते, आतून एक आवाज येतो, सगळं ठीक होईल. ही भावना योगायोग नसते तर स्वामींच्या कृपेचा पहिला संकेत असतो. संकेत नंबर दुसरा, अडकलेली कामे अचानक मार्गी लागू लागतात. काही महिने किंवा वर्षानुवर्षे अडकलेली एखादे काम अचानक पुढे सरकते. ज्या व्यक्तीने मदत केली नव्हती तीच व्यक्ती मदतीला पुढे येते. नोकरीची संधी मिळते, व्यवसायात ग्राहक वाढतात किंवा एखादा मोठा अडथळा सहज दूर होतो. हे फक्त नशीब नसते, जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी मार्ग स्वतः तयार करतात. म्हणून अशा बदलांकडे दुर्लक्ष करू नका. संकेत नंबर तिसरा, सतत स्वामींचे नाव घेण्याची इच्छा होणे. पूर्वी कदाचित पूजा करण्यासाठी वेळ मिळत नव्हता, पण अचानक स्वामींचा फोटो पाहिला की मन भरून येते. श्री स्वामी समर्थ हा जप सतत करावासा वाटतो. आरती ऐकण्याची इच्छा होते, मठात जावेसे वाटते, आध्यात्मिकतेकडे मन वळते. जेव्हा भक्त स्वतःहून स्वामींकडे आकर्षित होतो तेव्हा समजून घ्या की आधी स्वामींनीच त्याला आपल्या कृपेने बोलावले आहे. संकेत नंबर चौथा, योग्य माणसे आयुष्यात येऊ लागतात. वाईट काळात अनेक खोटी माणसे आपल्यापासून दूर जातात. सुरुवातीला यामुळे दुःख होते, पण नंतर लक्षात येते की त्यांची जागा चांगल्या, प्रामाणिक आणि मदत करणाऱ्या व्यक्तींनी घेतलेली असते. स्वामी आपल्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना दूर करतात आणि योग्य व्यक्तींजवळ आणतात. हा बदल कधी कधी वेदनादायक असतो, पण भविष्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. संकेत नंबर पाचवा, लहान लहान आनंद मिळू लागतात. मोठे यश येण्यापूर्वी स्वामी छोट्या आनंदाची भेट देतात. घरात हसण्याचे वातावरण निर्माण होते, एखादी चांगली बातमी मिळते, जुने मित्र भेटतात, मनातील ताण कमी होतो. या छोट्या गोष्टी सामान्य वाटतात, पण त्या मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असते. म्हणून प्रत्येक छोट्या आनंदाबद्दल परमेश्वराचे आभार माना. संकेत नंबर सहावा, संकटे येतात पण त्यातून सहज मार्ग निघतो. पूर्वी एखादे संकट आले की सर्व काही संपल्यासारखे वाटायचे, पण स्वामींची कृपा सुरू झाल्यावर संकटे पूर्णपणे थांबत नाहीत. फरक एवढाच असतो की प्रत्येक समस्येवरती योग्य मार्ग वेळी सापडतो. कोणी मदतीला येते, योग्य निर्णय सुचतो किंवा शेवटच्या क्षणी मोठे नुकसान टळते. ही स्वामींची अदृश्य साथ असते. संकेत नंबर सातवा, मनात आशा आणि विश्वास कायम राहते. वाईट दिवस संपण्याचे सर्वात मोठे चिन्ह म्हणजे मनातील विश्वास. परिस्थिती अजून कठीण असते, पण तरीही मन हार मानत नाही, कारण आतून वाटत राहते की स्वामी माझ्यासोबत आहेत. स्वामींचे एक वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो भक्त ज्या वचनावरती विश्वास ठेवतो त्याचा अंधार कायम राहत नाही. महत्त्वाची गोष्ट भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींची कृपा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नव्हे. स्वामी कृपा करतात म्हणजे आपल्याला योग्य विचार, योग्य निर्णय, योग्य लोक आणि योग्य वेळी मिळते. वाईट दिवस संपण्यापूर्वी श्रद्धेबरोबरच प्रामाणिकही प्रयत्नही आवश्यक आहेत. दररोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा, चांगले कर्म करा, कोणाचाही द्वेष करू नका, गरजूंना शक्य तितकी मदत करा आणि कोणत्याही परिस्थिती आली तरी विश्वास सोडू नका, कारण स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. भक्तांनो, जर या 7 पैकी काही संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर निराश होऊ नका. समजून घ्या की अंधार हळूहळू दूर होत आहे. स्वामी समर्थ तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहेत. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या बळावर पुढे चालत राहा. योग्य वेळ आल्यावर तुमचे वाईट दिवस नक्कीच संपतील आणि आनंद, समाधान, यश आयुष्यात प्रवेश करेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.